मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक अपडेट आहे. आज दिनांक 14 जुलै 2026 रोजी आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यामध्ये एक मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे झाली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जे पावसाळी अधिवेशनात म्हणजे ज्या अटी रद्द केल्या होत्या, जसे 2019च्या शेतकऱ्यांची अट असेल, म्हणजे ज्यांनी 2019मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे, त्यानंतर प्रोत्साहनपर अनुदानासाठी 26-27ची अट असेल, या सर्व शेतकऱ्यांच्या ज्या 2 अटी होत्या त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. आणि कुठेतरी मित्रांनो, या अटी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर कुठेतरी या घोषणांचं रूपांतर GR मध्ये होणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी आवश्यकता होती मंत्रिमंडळ बैठकाची. तर मित्रांनो, आज दिनांक 14 जुलै 2026 रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नंदनवन बंगल्यामध्ये या मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये कर्जमाफीचे जे बदल आहेत या बदल करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये 2019चे जवळजवळ 12,71,000 शेतकरी हे पात्र होणार आहेत आणि 26-27चे जे शेतकरी इथं ज्यांना म्हणजे प्रोत्साहनपर अनुदानासाठी 26-27ची जी अट टाकलेली होती, या शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, मुळात माहिती आपल्याला की कर्जमाफीसाठी सध्या उशीर होतोय. यामध्ये मग 4 प्रकारच्या याद्या असतील, जसं 2 लाखाच्या वरचे शेतकरी असतील, 50,000 प्रोत्साहनपर अनुदानाचे शेतकरी असतील, किंवा OTSचे असतील, किंवा या वेगवेगळ्या याद्या म्हणजे तयार होऊन झालेल्या आहेत. पण आता परत या 2 वेगळ्या याद्या केल्या जातील, 2019 शेतकऱ्यांची आणि 26-27ची जी अट रद्द केली आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, याची पुढची प्रक्रिया ही सुरू करण्यात येणार आहे. पण मित्रांनो, यामध्ये कर्जमाफीचा ॲक्च्युअल लाभ म्हणजे पैसे बँकेला मिळेल यापर्यंत कुठेतरी याला एक उशीर होणार आहे. सध्या तसेच चिन्ह दिसत आहेत. पण आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामध्ये आता याचा एक प्रॉपर GR निघेल आणि 2019ची जी अट होती ती अट या GR मध्ये रद्द केलेली असेल आणि 26-27 जी अट होती ती देखील रद्द करण्यात येणार आहे. सो हे एक अतिशय महत्त्वाचं अपडेट होतं. शेतकऱ्यांना या अटीमुळे खूप सारे शेतकरी म्हणजे वंचित राहणार होते, त्यामुळे हे एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. सो हीच एक महत्त्वाची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. आपला एक हेतू असतो मित्रांनो, तुमच्यापर्यंत खरी आणि